महानगरपालिकेच्या निवडणुका या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर होतील असं एक साधारण मत होतं. पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचं लक्षात आल्यानं आता महानगरपालिकेच्या निवडणुका अगोदर होण्याची दाट शक्यता आहे. आणि त्याच दृष्टीनं महापालिकेची आचारसंहिता आता कधीही लागू शकते. त्यातल्या त्यात पुणे महापालिकेची आचारसंहिता ही डिसेंबर महिन्यातच लागणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. आणि असं असल्यानं आचारसंहितेच्या अगोदरच महायुती सरकार आपल्या कामांना पूर्णविराम देऊन लोकार्पण करणार आहे. नमस्कार, मी सारिका. पुणे महापालिकेची आचारसंहिता ही डिसेंबर महिन्यात लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात असल्यानं पुण्यात आता राजकीय घडामोडींना वेग आलाय आणि महापालिका प्रशासनाची सुद्धा यासाठी तयारी सुरू आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना, आरक्षित प्रभाग नक्की झाले आहेत. त्यामुळे पुढच्या 2 आठवड्यात मतदार यादी सुद्धा अंतिम होणार आहे आणि निवडणुकीसाठीची तयारी ही बऱ्यापैकी पूर्ण झाली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी महापालिकेच्या 1250 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचा धडाका हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात होण्याची शक्यता आहे. आणि त्याच दृष्टीनं आता महापालिका प्रशासनाकडून काम लवकर पूर्ण करण्याची लगबग सुरू असल्यानं महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या संदर्भात बैठका घेऊन कामाचा आढावा घेणं सुद्धा सुरू केलंय. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर महापालिकेच्या निवडणुका होणार असा अंदाज होता. पण आता गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या निवडणुकाच आधी होण्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये महापालिका निवडणुकीची आचारसंहिता ही डिसेंबरच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जाहीर होऊ शकते अशी चर्चा आहे. त्यामुळे या आचारसंहिते अगोदरच महायुती सरकारला आपल्या कामांना स्पॉटलाईटमध्ये आणायचंय आणि त्यामुळेच निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महत्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं जाणार आहे. यामध्ये समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बांधलेल्या 20 पाण्याच्या आणि पाणी वितरण व्यवस्थेमधल्या 40 झोनचं लोकार्पण होणार आणि यासाठी 450 कोटी इतका खर्च आहे. सोबतच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरसाठी 53 कोटी, जागतिक सायकल स्पर्धेच्या रस्त्यासाठी 145 कोटी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प 13.21 कोटी, तर खराडी, चांदणी चौक आणि बाणेर मधल्या अग्निशामक केंद्रासाठी 25 कोटी. सोबतच अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजच्या ए आणि बी विंग साठी 130 कोटी, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीसाठी 20 कोटी रुपये अशी सगळी सरकारी कामं एकत्र करून एकूण 836 कोटी रुपयांच्या कामाचं लोकार्पण पुणे मनपाच्या निवडणुकांअगोदर होणार आहे. सोबतच बिंदू माधव चौकातल्या फ्लायओव्हर आणि प्लेन आयसोलेटर, अजून आचार्य आनंद ऋषीजी महाराज चौकातला फ्लायओव्हर आणि प्लेन आयसोलेटर यासाठी 150 कोटी रुपयांच्या कामाचं भूमिपूजन सुद्धा होणार असल्याचं बोललं जातंय. आणि शेवाळवाडी मधला पाणी पुरवठा प्रकल्प 35 कोटी, मुंडवा केशवनगर टाक्या आणि पाईपलाईन कामाची सुरुवात 27 कोटी, अमृत 2 योजनेतून वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीचे 200 कोटी रुपयांचं काम सुद्धा होणार आहे. असं एकूण 413 कोटी रुपयांचं कामाचं भूमिपूजन होणार आहे. अशा पुण्यातल्या एकूण 1249 कोटीच्या कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण या निवडणुकांच्या अगोदर उरकण्याचा घाट महायुती सरकार घालणार आहे. पुणे मनपाच्या निवडणुकांवर याचा कसा परिणाम होणार आणि मनपाच्या निवडणुका कधी जाहीर होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच ताज्या बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्रच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.